प्रकार झाले. दोन मागतायत आणि दोन मागत नाही. पण आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नेमकं मागतात तरी काय? ते स्वतःला मागतात, ते अजून दुसऱ्याला कोणाला मागतायत? तसं जर पाहिलं जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या मनाला जर मागत असतील तर आई करे मना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा. इथं मनासाठी मागितलंय जगद्गुरु तुकोबरायने. काय? माझ्या मनाला. मग इथं दुर्बुद्धी ते मना. आता इथं दुर्बुद्धी ते मना, माझ्या मना म्हटलेला नाहीये. जगद्गुरु तुकोबराय मागतायत पण ती स्वतःला मागत नाही. याच्यावरून सिद्ध होतंय बघा. दुर्बुद्धी ते माझ्या मना असं म्हटलेलं नाही. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. उपजो नाही बर का. हा जनक महाराज उपजो नाही, नुपोजो. हा ते उपजो म्हटलं का ते उत्पन्न होणं, आणि नुपोजो म्हटलं का म्हणजे उत्पन्न होऊ देऊ नको असं. विठाला विठाला स्वतःसाठी मागत नाही. ते स्वतःसाठी मागत नाही तर ते जड जीवासाठी मागतात. तेच अभंग. दुर्बुद्धी देवा